आज चालले आज फिरायला परत आणि एकदा मागच्या बघितल्याचा मागचा ब्लॉग आपला कळंब्यातला होता. आता आपला ब्लॉग आहे कारकोटच्या इकडचा. चला आपण धबधब्यावर चाललो आहे. चला. आता येताना तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलाच असेल, आम्ही गाडीवर तिघं होतो. आता पुढे एक चिक्याचा मित्र उभारला इथं वाटत. हा बघा चिक्याचा मित्र आहे पुढचा. आता ह्याला घेऊन जायचं त्या धबधब्याला. आता तुम्ही बघू शकता गणपती मंदिर आहे. आता इथनं आपण बिदरवीस जायचं सर पुढं. चला. तुम्हाला का माहिती असेल इथं गणपती बाप्पांचं मंदिर दिसते. इथं आपण थांबलो नाही, इथं आज कधी झालंच नाही. तुम्ही बघून आम्ही टिट्यावरला आहे. इथून तुम्हाला बाळूमामा जायला रोड आहे बघा. डाव्या साईडला बाळूमामा रोड आहे. आपल्याला इथं परत जायचं. इथून जायचं आपल्याला कुरात आपल्याला जायचं दारोडीला. त्यातनं आपण पोचले आपण मसवत नदी इकडे आलं गेलं. मसवत नदी आहे आपला सर जायचं इकडं मारवाडीकडं. ते बघू शकता मशाली शाळा आहे पूर्ण. त्याचं पंचशाळा इथं झाली होती 10वी पर्यंत. मशातनं पुढे गेल्यानंतर आमच्या वडिलांचं गाव लागते. तुम्हाला तिथं आपला ग्रामदेव दाखवतो तुम्हाला तिथं. आता तुम्ही बघू शकता इकडं सगळं बघाल तिकडं हिरवगारच आहे तिकडं. आणि गावाला आलेल्या मजा तर वेगळीच असते. इथं म्हणजे सगळं आपण विहिरीत जायला पोहायला जातो, आपण शेतात जातो आपण कामं करायला. सकाळी कसं माणसं गवत कापायला जातात ना, ते सकाळ सकाळी ते गाडून टाकून घरला येतात. तुम्ही बघू शकताय शेतात पाणी आले सगळं. नदीचं पाणी वाढलेलं ना आता पावसामुळे सगळं, त्यामुळे सगळं पाणी तर बाहेर आले. रस्त्यापर्यंत आमच्या गावात कसं रस्त्यापर्यंत पाणी येते बाहेर, कारण ह्यावेळी असं काय आलं नव्हतं. आता हे उजव्या हाताला तुम्ही बघू शकताय आमचं ग्रामदेवता इथं. वरती गेलं तर आमचं पप्पांचं घर लागतंय. तिकडे फिरत चाललं इकडे आता कुणीकडे 7-2 त्याला 7-2 इकडे वरती. तिकडे कोणा किती नाही हां किती आले ना 14 जण आले. चला. आता तुम्ही बघू शकताय आता गावातनं बाहेर निघलो आपण इथनं. आता आपण अक्कोडे इथं पोचलेलो आहे.
मामा मी तेवढं कुठं आहे? अर्धा किलोमीटर आहे. अर्धा किलोमीटर आहे इथनं तुमचा? ओके थँक्यू मामा. ओके. जरा पुढं आलो तो आता आपलं परत पाठवून जरा पाठवून जायचं आहे. आता बघू शकता त्यांनी सांगितलं आपल्या इथं वरती आपल्याला जायचं आपल्याला. पहिल्या शाळा बघा कसं होतं पहिला. पुढायची पावती काढते तिथं आहे ती. पुढं आपल्याला आलो आपण आता 2 मिनिटं तिथं पोहोचते. आपण 2 मिनिटं तुम्हाला दाखवतो. पुढं तिकीट पण काढायचं तिथं तिकीट काढायला लागते आपल्याला. किती रुपये तिकीट आहे ते बघायला जाऊन आपल्याला. आम्हाला काय माहित होतं की तिथे तिकीट काढायला तिथं जाऊन बघूया आपण. बघू शकता आम्ही तिथे इथे पोहोचलो त्या स्पॉटला. इथूनच आत आपल्याला आज जायचं परत आता. चला मारू नको. हां गोरदा बहुत 4 वेळा पडला आपल्या जातात. होय. आणि अनवाणी चालला अनवाणी लागलेली गांडीव बनला दोनदा. आणि समीरला मध्येच प्याला बसला. बास बनला मी काय आता तुम्ही बघू शकता चिखल थोडा इथे. चिखल आहे पडलो तर चांगला पडणार आहे. पाय पण खूप घसरत आहेत. बघ निसर्ग बघा पूर्ण. निसर्ग खाली पडायला लागले सगळं आता. बघा बघा पाय लय घसरला. पडलो पट टाकला असता. चिकन प्यायला बघू शकता धबधब्याचा आवाज येत आहे. तो माझ्या ऐकू येतच असेल. चिकू ऐका ना. चिकू पुढे चाललाय. चिकू पुढे चाललाय फास्ट. चिकन का चिकूनच बघा तुम्ही ह्या धबधब्याचा आवाज येत होता. चिकू काठी दूध आहे. पुढे नाही. चिकू काय करत होता स्टंट. फोन मध्ये गाठी घालशील. डप्पाच की चिकन पण लवकर पडलो पण ना. कुठे गेला आता. इथं कुठे गेला रे. बघू शकता प्रत्यक्षात तुम्ही निसर्ग बघू शकता पूर्ण आता. मग अशी त्या कॉर्नरला पण उभारलेलं बघा. तिथून तुम्हाला ब्रिज दाखवला होता पण अशी. बघू शकता धबधबा आहे तर. बघू शकता तुम्ही धबधबा.
टॉप आहे टॉप. वर जायचं आहे. काम कर. आता तुम्ही बघू शकता सेंटर पासून सगळा धबधबा, पूर्ण धबधबा बघू शकताय. सोमकडनं फोन मागून गेलतो. त्याने सोमवरनं फोन घेतला. तुम्ही पाठीमागे बघू शकताय चिकू पडताना दिसलाय तुम्हाला. आता बघू शकताय सोमनं टोपी घातल्या, दिवसभर टोपी काढायला तयार नाही. सोमला सांगाल तो रितिक जोशी चालायच तू. वातावरण बघू शकता तुम्ही. आता पाणी काय कमी आहे का की ना, पाणी काय जास्तच आहे इथं. धबधबा म्हणल्यावर 108 थोडा. अजून आता आपण कधी 2 धबधबे बघितले. आता आज आपले 2 मेंबर पुढे गेल्यात. सोम काय इथंच आहे बघू शकताय. एंट्रीला का आपलं, तुम्ही एंट्रीला आला तर एंट्रीला 20 रुपये तिकीट घ्यायला लागते बघा. तुम्ही बघू शकताय हा तिसरा धबधबा आहे. इकडे यायला लागलाय क्वालिटी आहे सीन सगळा. क्वालिटी इकडे यायला लागला, पैसे वाया जाणार नाही.
ना डेंजर पण धबधबा वाटायलाय. बाबा ए जरा साईडला हो. मोठा नाही पब्लिक कोण नाही आहे पब्लिक कोण त्यामुळे आपण इथं आज जायचं का आपण घ्यायला नको आपण बघा खालीकडे साईडला का या साईडला आपलं गोवा आहे. गोवामध्ये बघा पूर्ण मला गोवा आइए बघू शकता हा चौथा धबधबा आहे. पुढचं मला नाव दिसते बघा धबधबाचं नाव आहे आता तुम्ही बघू शकता गर्दी गोड आहे. समोर बघू शकता बोर्ड तुम्हाला दिसेल धबधब्याचं. आता बघू शकता तुम्ही धबधबा. चला तुम्ही पाचवा स्पॉट बघू शकता तुम्ही आता तिथे दादा तुम्हाला नाव सांगतो तुम्हाला मणपीकडा असं धबधबाचं नाव आहे. बघू शकताय तिथं आपले मेंबर आहेत सगळी आम्ही 4 जण आले. बघू शकता आता 6वा आपला स्पॉट आहे. 6वा स्पॉट जायचा लागला पहिलं तर खायला पण वरतीकडे ट्रॅकिंग करत हवे दोनसाठी खूप सारा धबधबा आता बघितला सुद्धा आपण हा 6वा स्पॉट आहे. 6वा स्पॉट म्हणला हा सगळ्यात मोठा स्पॉट आहे बघा. बघू शकता वरनं तर किती उंचीवरून पाणी पडते खाली. खाली बघा पोरं उभारल्यात त्या पाणी पडते त्याच्यावर अंदाज काढा तुम्ही पाणी किती जोरात बघा. तुम्ही बघू शकता शेवटचा धबधबा आता हा शेवटचा धबधबा बघून घ्या. त्यानंतर आपला ब्लॉग एंड होणार आहे. तुम्ही बघू शकताय रोज पडायचं बघा बघून घ्या. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.